कडे प्रार्थना करता, पण तुमचं काम थांबलंय का? एक गोष्ट लक्षात ठेवा, देवावर विश्वास ठेवणं म्हणजे हातावर हात ठेवून बसणं नाही. श्रीकृष्णांनी अर्जुनाला युद्धभूमीवर एक गोष्ट शिकवली, कर्तव्यापासून पळायचं नाही. परिस्थिती कितीही कठीण असली तरी कर्म करायचं. कदाचित आज तुम्ही एखाद्या संकटात असाल, मेहनत करत आहात पण यश मिळत नाहीये, प्रार्थना करत आहात पण परिस्थिती बदलत नाहीये, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कदाचित तुम्हाला देवाकडून उत्तर हवं आहे आणि ते उत्तर आज तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, आपल्या आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा आपण देवासमोर हात जोडून म्हणतो, देवा आता तूच काहीतरी कर. प्रार्थना करतो, देवाकडे मागणं मागतो आणि मग मनात एक अपेक्षा तयार होते, आता माझी परिस्थिती लगेच बदलली पाहिजे. पण मित्रांनो, देव कधी कधी परिस्थिती बदलण्याआधी आपल्याला बदलत असतो. आपण ज्या गोष्टीला अडथळा समजतो, कदाचित तीच गोष्ट आपल्याला मजबूत बनवत असते. आपण ज्या विलंबाला शिक्षा समजतो, कदाचित तोच विलंब आपल्याला योग्य वेळेसाठी तयार करत असतो. आणि म्हणूनच देवावर विश्वास ठेवा, कर्म थांबू नका. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला कर्माचा मार्ग सांगतात. अर्जुनासमोर प्रचंड संकट होतं, मनात प्रश्न होते, भावना होत्या, संभ्रम होता, पण श्रीकृष्णांनी त्याला सांगितलं, तुझं कर्तव्य कर. आज अर्जुनाची जागा कोणाची आहे? आपली. आपल्या आयुष्यातही रोज एक युद्ध सुरू असतं, कधी परिस्थितीशी, कधी अपयशाशी, कधी पैशांच्या अडचणीशी, कधी नात्यांशी, आणि सर्वात मोठं युद्ध आपल्या स्वतःच्या मनाशी. मन म्हणतं, सोडून दे, काही उपयोग नाही, तुझ्यापासून होणार नाही, इतर लोक पुढे गेले, माझी वेळ कधी येणार. पण त्याच वेळी आतून एक आवाज म्हणतो, थांबू नकोस. मित्रांनो, तोच क्षण महत्वाचा असतो, कारण परिस्थिती तुमची परीक्षा घेत असते, पण तुमची प्रतिक्रिया तुमचं भविष्य ठरवत असते. एका शेतकऱ्यानं शेतात बी पेरलं, दुसऱ्या दिवशी त्यानं जमीन उकरून पाहिली, अंकुर आला का? नाही. तिसऱ्या दिवशी पाहिलं तरी काहीच नाही, चौथ्या दिवशी तरी काहीच नाही. जर त्याने त्यावेळी विचार केला, बी कामाचं नाही, आणि बी उकरून बाहेर काढलं, तर त्याचं काय झालं असतं? ते झाड कधी झालंच नसतं. मित्रांनो, आपल्या मेहनतीचंही असंच आहे. कधी कधी आपण मेहनत करतो पण लगेच परिणाम दिसत नाही, आणि मग आपण म्हणतो, माझं नशीबच खराब आहे, देव माझ्यासोबतच नाही, माझी मेहनत वाया जाते. पण कदाचित तुमच्या आयुष्याच्या जमिनीखाली काहीतरी तयार होत असेल, म्हणूनच परिणाम दिसत नाही. म्हणून प्रयत्न थांबू नका. देवावर विश्वास म्हणजे काय? देवावर विश्वास म्हणजे, देवा माझं काम तू कर असं म्हणणं नाही. देवावर विश्वास म्हणजे, देवा मी माझं कर्तव्य करतो, जे माझ्या हातात नाही ते तुझ्यावर सोपवतो. ही वृत्ती मनाला खूप मोठी ताकद देते, कारण मग आपण दोन गोष्टी वेगळ्या करतो. माझ्या हातात काय आहे? मेहनत, शिस्त, प्रामाणिकपणा, योग्य निर्णय, सातत्य. माझ्या हातात काय नाही? लोक काय बोलतील? परिस्थिती नेमकी कधी बदलेल? प्रत्येक प्रयत्नाचा परिणाम, इतर लोकांची मतं आणि भविष्य. म्हणून मित्रांनो, जे तुमच्या हातात आहे ते पूर्ण ताकदीने करा, जे तुमच्या हातात नाही ते देवावर सोपवा. हीच खरी शांतता आहे. कदाचित हा व्हिडिओ पाहणाऱ्या एखाद्या व्यक्तीने खूप मेहनत केली असेल, पण अजून यश मिळालं नसेल. कदाचित कोणीतरी अनेक वर्षापासून एका संधीची वाट पाहत असेल. कदाचित कोणीतरी आपल्या परिस्थितीमुळे थकला असेल. तर त्या व्यक्तीला आज एवढंच सांगायचं आहे, तुमचा आजचा संघर्ष तुमच्या आयुष्याचा शेवट नाही. आज तुम्ही जिथे आहात तिथून पुढे जाण्याचा मार्ग अजून बाकी आहे. एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, त्या काळात मी हार मानली असती तर आज इथपर्यंत पोहोचलो नसतो. म्हणून आज हार मानू नका. आज थकलात तर थोडा वेळ विश्रांती घ्या, पण प्रवास सोडू नका. श्रीकृष्ण आपल्याला एक सुंदर जीवन दृष्टी देतात. कर्म करा, कर्तव्य करा, मन स्थिर ठेवा आणि परिणामाची अतिचिंता करू नका. कारण अनेक वेळा आपण परिणामाच्या चिंतेत आजचं कर्म खराब करतो, उद्याची चिंता करताना आजचा दिवस गमावतो, लोक काय म्हणतील याचा विचार करताना स्वतःचा आवाज विसरतो, आणि अपयशाच्या भीतीनं प्रयत्न करण्याची संधीही गमावतो. म्हणून आजचा दिवस तुमचा आहे. आज जे करू शकता ते करा. एक पाऊल पुढे टाका, थोडी प्रगती करा, कालपेक्षा आज चांगलं करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, देवावर विश्वास ठेवा, पण तुमची स्वप्न देवाच्या हातात देऊन तुमची मेहनत थांबू नका. देव दिशा दाखवू शकतो, पण चालायचं तुम्हालाच आहे. देव संधी देऊ शकतो, पण त्या संधीचा उपयोग तुम्हालाच करायचा आहे.
देव शक्ती देऊ शकतो, पण प्रयत्न तुम्हालाच करायचा आहे. म्हणून आज स्वतःला एक वचन द्या, परिस्थिती काहीही असो, मी माझं कर्म थांबवणार नाही. कारण आज तुमच्याकडे परिणाम नसेल, पण तुमच्याकडे प्रयत्न करण्याची ताकद आहे. आज तुमच्याकडे सगळं नसेल, पण सुरुवात करण्याची संधी आहे. आणि लक्षात ठेवा, देव शांत आहे म्हणजे देव दूर आहे असं नाही. कदाचित तो तुमच्यासाठी योग्य वेळ तयार करत आहे. जर हा विचार तुमच्या मनाला भिडला असेल तर हा व्हिडिओ अशा एका व्यक्तीला नक्की पाठवा ज्याला आज थोड्या आशेची गरज आहे. आणि अशाच प्रेरणादायी विचारांसाठी तुकाराम केदार व्याख्याते चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. देवावर विश्वास ठेवा, पण देव तुमचं काम करेल म्हणून तुमचं कर्म थांबू नका. श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धभूमीवर परिस्थितीपासून पळायला सांगितलं नाही, त्यांनी कर्तव्य करण्याचा मार्ग दाखवला. म्हणून आज परिस्थिती कठीण असेल तर घाबरू नका, प्रार्थना करा, प्रयत्न करा आणि पुढे चालत राहा. जय श्रीकृष्ण.